काय मंडळी, एकदा प्रेझेंटेशन्स कधी सुरू होतील याची उत्सुकता लागून राहिली आहे ना, तर मी आता वेळ जास्त घेत नाही. मी कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि मंचावर आमंत्रित करतो SLC 1चे मेंबर्स श्री प्रिंट पॅक सांगली यांच्या टीमला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा श्री प्रिंट पॅक सांगली. दादा, आपणास दंडकारण्यामध्ये सर्वदूर पोहोचायचं आहे. नक्कीच लक्ष्मणा. आपण निघालात? होय सीते, आपले मार्केटचे रिजन आपल्याला वाढवायचे आहे. मग मी? सीते, तू फायनान्सची कामे करून घे, पण खर्चाच्या मर्यादा रेषा तू पार करू नकोस. लक्ष्मणा. माते, ही तुझी खर्चाची लक्ष्मण रेषा आहे. अनावश्यक खर्च टाळा. निघूया दादा. मार्केटिंग करूया, चला. रावण, प्रॉब्लेम्स. मी या कंपनीचा प्रॉब्लेम्स आहे आणि या कंपनीचा फायनान्स मी घेऊन जाणार आहे. भिक्षाम दे, भिक्षाम दे, फायनान्स दे. फायनान्सला सोड, फायनान्सला सोड. कोण आहेस तू? मी कन्सल्टंट आहे. कन्सल्टंट? अहो, या सीतेला का पकडून आणलंय? हा आपला फायनान्स नव्हे. सीता? सीते, 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 आवाज नाही येत आहे. मातेला मी ही लक्ष्मण रेषा पार करू नको म्हणालो होतो. रावण, रावण, त्या धातोंडी प्रॉब्लेम नाही. सीता पडवली, फायनान्स पडवला, फायनान्स पडवला. सीता पळाली. हा आपल्या घामाचा नव्हे, रामाचा पैसा आहे. राम? त्या रामाचे अस्तित्व काय? या TLCच्या रामाचं अस्तित्व. लक्ष्मणा, आमचे साम्राज्य 1991 पासून स्क्रीन प्रिंटिंग पासून सुरू झाले. 2012ला डिझायनिंग आणि 2018 पासून पॅकेजिंग सेक्टर्समध्ये काम करायला लागलो. आम्ही मोनोकार्टूनचे मॅन्युफॅक्चरर्स आहोत. फूड इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आणि ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये आम्ही काम करतोय. आमचे यावर्षीचे सेल्स टार्गेट आहे 4 करोड आणि आमचं ब्रीद वाक्य आहे आवर सर्व्हिस टू ग्रो युअर बिझनेस. त्याचे गोल, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, ऍक्टिव्हिटीज काय माहित आहे? म्हणजे तुला गोवा म्हणायचंय का? आमच्या भाषेत त्याला, आमच्या TLCच्या भाषेत आम्ही त्याला गोवा म्हणतो. आमचा 5 वर्षाचा गोवा फिक्स आहे रावणार. 2021-22 साली जो सेल आमचा 90 लाखाचा होता, तो आम्ही 22-23 साली 2 कोटीचा, 23-24 साली 4 कोटीचा आणि 25-26 साली 10 कोटीचा करणार आहोत. दिशा माहिती असून काय उपयोग? त्याच्याकडे प्लॅनिंग आहे का? आमचा गोल अचीव करण्यासाठी आमच्याकडे प्लॅनिंग आहे. आम्ही आमचे प्रोडक्ट वाढवलेले आहे, प्रोडक्ट कॅपॅसिटी वाढवलेली आहे, कस्टमर संख्या वाढवलेली आहे आणि आमचं मार्केट रिजन पण आम्ही खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. पूर्वी आम्ही 2021 पर्यंत आम्ही प्रिंटिंग आउटसोर्सिंग करत होतो आणि पेस्टिंग मॅन्युअली होत होते. 2022 साली आम्ही कोमेरी 28 5 कलर प्लस UV कोटर मशीन घेतले. त्यानंतर लॅमिनेशन मशीन घेतले. 2024 मध्ये आम्ही ऑटो पंचिंग मशीन, पेस्टिंग मशीन आणि कोटर मशीन सुद्धा घेतले. 2024-25चे आमचे टार्गेट आहे कोरोगेशन बॉक्स मशीन आणि आणखीन एक 4 कलर ऑफसेट मशीन. आणि आमचे मार्केट रिजन आहे कर्नाटक आणि गोवा. इन्क्रीज प्रोडक्ट्स 2021-22ला आमचे फक्त 2 प्रोडक्ट होते. 22-23ला आम्ही ते 4 केले, 23-24ला आम्ही ते 7 केले आणि 2024-25ला आम्ही ते 15 करणार आहे. आम्ही 2021-22ला फक्त ग्लॉस लॅमिनेशन आणि स्टिकर्स करत होतो. आता 2022ला परत आम्ही एम्बॉसिंग बॉक्स केले, फॉइलिंग बॉक्स केले. 23-24ला तर आम्ही मेटॅलिक बॉक्स सुद्धा केले, मेटॅलिक स्टिकर केले, UV कोटेड बॉक्स केले आणि 2024-25ला आम्ही कोरोगेटेड बॉक्स, फ्लूट बॉक्स, ऑर्गनमेंट पॅकेजिंग आणि फूड ग्रेड बॉक्स सुद्धा करणार आहे. आणि आम्ही प्रत्येक कस्टमरला प्रत्येक प्रोडक्ट त्याच्यानुसार कस्टमाइज करून देतो. इन्क्रीज प्रोडक्शन कॅपॅसिटी 2022-23ला फक्त 500 स्क्वेअर फूटचं आमचं वर्कशॉप होतं. आता 9000 स्क्वेअर फूट मध्ये आहे. आम्ही प्रिंटिंग बाहेरून करून घेत होतो. आता आमच्याकडे कोमोरी 28 5 कलर प्लस ऑनलाईन UV कोटर मशीन जे आपल्या 500 किलोमीटरच्या रेडियसमध्ये फक्त आमच्याकडे आहे. पंचिंग मशीनला फक्त 5000 शीट पर डे होत होत्या. आज 10,000 शीट होतात ताशी. लॅमिनेशन मशीनला फक्त एकच ऑपरेटर होता. आज 2 आहेत.
हँड पेस्टिंग फक्त दिवसाला 10,000 ते 15,000 होत होते. तेच आज पेस्टिंग मशीनमुळे आमच्याकडे 20,000 बॉक्स शक्य आहे. मॅन पॉवर फक्त आणि फक्त 4च होती. आज 31 जणांची वानर सेना आहे. आणि डिझायनर तर एकच होता. आता 3 आहेत. त्याचबरोबर फूड ग्रेड कोटर बेस्ड मशीन आहे. कोरोगेटेड प्लांटचा आता प्लॅन आहे आणि आणखीन एक 4 कलर ऑफसेटचा प्लॅन आहे. पुढं लाव तो व्हिडिओ. राम हे गे सेल्स बोर शबरी सेलची बरं. आम्ही आमचे नंबर्स ऑफ कस्टमर्स आणि मार्केट रिजन मोठ्या प्रमाणामध्ये वाढवले. 2022-23 मध्ये आम्हाला 25 कस्टमर करायचे होते, पण त्यावेळी फक्त 18च झाले. 2023-24 मध्ये आम्हाला ते 50 करायचे होते, पण तेव्हा आम्ही 69 केले. आम्ही त्यावेळी त्यासाठी आम्ही प्रोडक्ट गॅलरी मेंटेन केली, पेपर ॲडव्हर्टाइजमेंट केली, एक्झिबिशन अटेंड केले आणि आम्ही कोल्हापूरमध्ये एक ब्रँच चालू केली की त्याचा दर मंथली आम्हाला 4 लाखाचा सेल मिळतो. आम्ही डिझाईनमध्ये पॅकेजिंगमध्ये नवीन नवीन व्हरायटीज आणल्या. आम्ही स्पेशल कलरमध्ये आता प्रिंटिंग करत आहोत आणि आम्ही आता जस्ट डायलवरून खूप मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स घेतलेल्या आहेत. प्रत्येक रिजनमध्ये आम्ही सेल मेन्स आणि मार्केटसाठी पर्सन नेमलेला आहे. मी ह्या कंपनी ಗ್ರೋತ್साठी काम करतो. ಐ ಆಮ್ ಡೂಯಿಂಗ್ ವರ್ಕ್ ಫ್ರಮ್ ಗ್ರೋತ್ ಅವರ್ ಕಂಪನಿ. ನಾ ಈ ಕಂಪನಿ ಬೆಳವಣಿಗೆಗಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತೇನೆ. हे सगळं रावणापेक्षा मोठं आहे. प्रॉब्लेम्स येतील. अरे तशाने ना प्रॉब्लेम तुला सांगू का, आम्ही TLC मध्ये शिकून खूप काम केलंय आणि आम्हाला खूप रिझल्ट मिळालाय. गेल्या वर्षी म्हणजे 2022-23 साली आम्ही 2 कोटीचं टार्गेट ठेवलेलं, म्हणजे आम्हाला इस्टिमेटेड ग्रोथ 122% करायची होती आणि आमचा सेल झाला, ॲक्च्युअल सेल झाला 2.35 म्हणजे 2,35,00,000 झाला. अर्थात ॲक्च्युअल ग्रोथ आमची झालेली आहे 161% आणि पर्सेंट टू टार्गेट झालेला आहे 117%. ह्या वर्षी ऐक रावणा, ह्या वर्षी 2023 आणि 24 साली आमचा सेल्सचा टार्गेट आहे 4 कोटीचा, म्हणजे आम्हाला इस्टिमेटेड ग्रोथ 100% करायची आहे. आणि आत्ता जानेवारीच्या एंडपर्यंत आम्ही 3,05,00,000चा सेल पार केलेला आहे, म्हणजे आमची ॲक्च्युअल ग्रोथ झालेली आहे 49% आणि पर्सेंट टू टार्गेट झालेला आहे 87%. जय श्रीराम. 10x ग्रोथमध्ये येणारे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी आम्ही सेल्समध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये चेंज केले. पहिले आपल्याकडे सेल्स रिपोर्ट नव्हता. त्यासाठी आम्ही आता ऑर्डर ट्रॅकर शीट, ऑर्डर फॉर्म, ऑर्डर एंट्री फॉर्म चालू केलेला आहे. टीम्समध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं. हो, त्यासाठी आम्ही गेम्बा मीटिंग चालू केली, जी आमच्या एम्प्लॉईमध्ये आणि नंतर ऑफिस स्टाफमध्ये होते. जॉब डिले ड्यू टू वर्बल शेड्यूल. जॉब डिले होत होते, त्यासाठी आम्ही रॉ मटेरियल प्रिंटिंगचं प्लॅनिंग करूनच डिलिव्हरी डेट देऊ लागलो. यूज इन्व्हेंटरी अँड डेड स्टॉक्स. डेड स्टॉक कमी करण्यासाठी आम्ही स्टॉक इन्व्हेंटरी चालू केली. अनकंट्रोल वेस्टेज. वेस्टेज कमी करण्यासाठी आम्ही RCA आणि कापाची प्रोसेस आमच्या इथे चालू केली. क्वालिटी इश्यूज. फिनिश गुडचा आम्हाला काहीच समजत नव्हतं. ऑर्डर ट्रॅकरवरनं आम्ही फिनिश गुडची सर्व माहिती मिळवू शकलो. नो ट्रॅकिंग टू फिनिश गुड्स. RCA आणि कापाची सिस्टीम सुद्धा आम्ही आमच्या इथे चालू केली. चान्सेस ऑफ मिसमॅचिंग गुड्स. कस्टमरचा ऑर्डर फॉर्म भरून घेऊ लागलो. होत नाही. आम्ही आमच्या एम्प्लॉईंना प्रोत्साहन देण्यासाठी 2023 संकल्प केलेला होता. ही आहे आमची प्रोडक्ट गॅलरी आणि हे आम्हाला मोटिवेशन फक्त आणि फक्त TLC कडूनच मिळाले आहे. पण नवनवीन प्रॉब्लेम निर्माण होतील. अनेक रावण माझ्यासारखे प्रॉब्लेम तुम्हाला निर्माण करतील. मग काय कराल? तुझ्यासारख्या रावणाला मारण्याची ताकद फक्त आणि फक्त आमच्या TLC मध्ये आहे.
प्रभू प्रभू हे काढून आले एकच ध्यास एकच ध्यास आवर सर्व्हिस टू ग्रो युअर बिझनेस आवर सर्व्हिस ग्रो युअर बिझनेस. धन्यवाद.